देशातील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय डिफेक्ट 2025 स्पर्धेचा सोलापूर विभागीय आयडिया प्रेझेंटेशन राऊंड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सोमवारी पार पडला। यामध्ये 174हून अधिक संघ आणि 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले। विद्यापीठातील इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरच्या सहकार्याने सदरील स्पर्धा पार पडल्या। अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी, पर्यावरण, ऊर्जा, आरोग्य, औद्योगिक विकास, समाजोपयोगी संशोधन आणि स्टार्टअप यांसारख्या विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि सृजनशील कल्पना विद्यार्थ्यांनी सादर केल्या। कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले। प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते पार पडले। यावेळी कुलसचिव योगिनी घारे, डिफेक्स स्पर्धेचे संयोजक संकल्प फळदेसाई, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, इनोव्हेशन आणि लिंकजेसचे संचालक प्राध्यापक विकास पाटील, डिफेक्सच्या दीपिका गिलबिले यांची प्रमुख उपस्थिती होती। प्राध्यापक दामा म्हणाले की प्रत्येक युवक उद्योजक झाला पाहिजे, यासाठी जे काही प्रयत्न लागतील ते करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे। विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना नेहमीच विद्यापीठ प्रोत्साहन देईल असेही ते म्हणाले। संकल्प फळदेसाई म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना संशोधन, स्टार्टअप आणि उद्योजकता यासाठी प्रेरित करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि देशाच्या विकासात त्यांचे योगदान वाढवणे यासाठी डिफेक्ट स्पर्धेचे आयोजन केले जाते। या स्पर्धेतील निवडक संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले असून त्यांना अंतिम फेरीपूर्वी विशेष मार्गदर्शन सत्र दिले जाणार आहे। सोलापूर विभागात सादर झालेल्या अनेक संकल्पना नव उद्योजकतेला चालना देणाऱ्या आणि मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या राष्ट्रीय अभियानांना बळकटी देणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।